नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा रावेतमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अगदी हायवे टच एक न्यू लॉन्च प्रोजेक्ट जो 3 एकरचा असणार आहे. इथे 30 स्टोरी हाय राईज टावर्स आहेत आणि हो, यामध्ये तुम्हाला फक्त मोठ्या कापडचे 2 and 3 BHK फ्लॅट्स मिळणार आहेत. त्यातही 2 BHK मध्ये वॉक इन वॉर्डरोब, मोठा लिव्हिंग एरिया आणि 2 बाल्कनीज आणि 3 BHK मध्ये सुद्धा एकदम जबरदस्त असं लेआउट आहे. बघून तुम्हाला मजा येईल. चला तर मग आता डायरेक्ट फ्लॅटच बघूया. तर आता आपण बघणार आहोत एक असं घर जिथे आपल्याला मराठी संस्कृती आणि भारतीय शैली अशा दोन्ही गोष्टी मिळून जातात आणि या घरात ते सर्व काही आहे जे एका व्यक्तीला घर घेताना हवं असतं. चला तर मग आज जाऊनच बघूया हे सुंदर लेआउटचं वास्तू कंप्लायंट घर. आपल्या सर्वांना चहा आवडतो ना, आणि चहा सोबत जर आपल्याला खारी मिळाली तर किती भारी वाटतं. अगदी तसंच एका घरासोबत जर आपल्याला अशी लॉबी मिळाली तरीही तेवढाच आनंद व्हायला हवा. आणि या घरात अगदी प्रसन्न असं वाटतंय. सोबतच हा 3 BHK बटरफ्लाय लेआउट मध्ये आहे, त्यामुळे तुमची फर्स्ट बेडरूम या बाजूला आहे आणि तुमच्या बाकी 2 बेडरूम्स या त्या बाजूला असणार आहेत. पण त्या अगोदर जरा बघा की हा लिव्हिंग एरिया किती स्पेशियस आणि सुंदर वाटतोय ना. आता बाकी पुढेही घर बघायचंय, पण मला वाटतं की त्या अगोदर जर आपण तुमची ही फर्स्ट बेडरूम तरी बघूया. आता बटरफ्लाय लेआउट मध्ये बेडरूम या बाजूला असल्यानंतर हाच प्रश्न पडतो की या बेडरूमला म्हणायचं काय, गेस्ट बेडरूम का पॅरेंट्स बेडरूम. तर दोन्हीसाठी अगदी कन्व्हिनियंट अशी बेडरूम आहे, कारण बघू शकता खूप जास्त स्पेस तुम्हाला इथे मिळून जातो. या बेडरूम मध्ये तुम्हाला अटॅच्ड वॉशरूम मिळणार आहे. एक फुल लेंथ विंडो सुद्धा देण्यात आलेली आहे फॉर द प्युअर एअर अँड व्हेंटिलेशन. आणि हो, लिव्हिंग एरिया तसं आपण बघितलंय, पण या लिव्हिंग एरिया मधली अजून एक खास जागा आपण बघितलेली नाही, ती म्हणजे हा तुमचा सेपरेट डायनिंग एरिया. बघा ना किती सुंदर आणि परफेक्ट वाटतोय. आणि दिसतंय ते तुम्हाला इथे ओपन किचन. ओपन किचन यामुळे कारण आजकाल ते मॉडर्निटीमध्ये येतं आणि आपल्या संस्कृतीनुसार हे पूर्व पश्चिम असल्यामुळे इथे तुम्हाला अगदी पूर्वेकडे फेस करून स्वयंपाक करता येतो. आणि हो, त्याचबरोबर याच प्लॅटफॉर्मवरती एल शेप प्लॅटफॉर्म इथे आपल्याला मिळालेला आहे, जिथे हे सिंक तुम्हाला मिळणार आहे. आणि इथे एक सिंक तर झालं, पण हा इन्क्लोज ड्राय एरिया आहे. या ड्राय एरियामध्ये या बाजूला वॉशिंग मशीन एकदम आरामात बसणार आहे आणि या बाजूला आणखी एक सिंक आहे, ते म्हणजे युटेन्सिल्स वॉश, भांडी घासण्यासाठी. हो, कारण या बाजूला आपण फळं, भाज्या आणि आपल्या कुकिंगसाठी याचा यूज करू. प्लस विंडो जी आहे ती कुठल्याही डक्टमध्ये ओपन होत नाही, तर विंडो डायरेक्टली आपल्या बाहेरच्या बाजूला ओपन होते. त्यामुळे किचनमध्येही नेहमी एवढाच लाईट दिसतो जेवढा इथे तुम्हाला दिसतोय. आणि इथे लाईट दिसण्याचं कारण माहिती आहे, इथे मिळणारा हा स्कायडेक. स्कायडेक का म्हणतोय ना, हे तिथे गेल्यानंतर कळेल. चला बघूया. बघितलं? आता तुम्हीच मला सांगा, याला बाल्कनी म्हटलं योग्य होतं का? तर नाही. त्यामुळेच आम्ही याला स्कायडेक म्हणतोय, तो सुद्धा रनिंग स्कायडेक, जो अगदी 15 फुटांचा असणार आहे. आणि हो, आज सुद्धा अजून भरपूर काही बघायचं बाकी आहे आणि आम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतच सांगतो. आणि सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला आमचं यूट्यूबचं डिस्क्रिप्शन चेक करायचं आहे, त्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. त्या व्हॉट्सअप लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत कनेक्ट होऊ शकता. आणि मग काय, हे सुंदर असं घर बघत बघत तुम्हाला या घराचं युनिट प्लॅन लेआउट सुद्धा बघता येणार आहे, कारण ते तुम्हाला लगेच घर बसल्या व्हॉट्सअपवरती पाठवून देतील. आणि कॉल करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर सुद्धा दिलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण घरामध्ये अगदी 4x6 ग्लेज विट्रिफाईड मार्बल फिनिशच्या टाइल्स देण्यात आलेल्या आहेत. आणि अगदी तेवढाच सुंदर तुमचा हा कॉमन वॉश बेसिन एरिया सुद्धा आहे. तुमचं कॉमन वॉशरूम या बाजूला, याची थीम अजून वेगळी. आता जसं तुम्हाला हे बघताना वॉशरूम एवढं प्रीमियम वाटतंय, अगदी तशीच तुमच्या मुलांची ही बेडरूम पण तुम्हाला आवडणार आहे. चला बघूया. आता जर बेडरूम मधले कलर्स एवढे मॉडर्न असतील, एवढे सुंदर असे कलर्स यूज केले असतील, तर अर्थातच आवडणारच आहे. तुम्ही सुद्धा असंच डिझाईन करू शकता. मुलांच्या व्हेंटिलेशन आणि दिवसभर येणाऱ्या प्रकाशासाठी फुल लेंथ विंडो आहे, जी खालच्या बाजूने पूर्ण क्लोज असणार आहे तुमच्या मुलांच्या सेफ्टीसाठी. आणि तो कोपरा बघताय ना, इथे तुम्ही मी म्हणतोय तसं स्टडी टेबल डिझाईन करा. फार जास्त सुंदर वाटेल आणि त्यांना अभ्यास करायला सुद्धा कन्व्हिनियंट. पण तुमच्यासाठी कन्व्हिनियंट काय, तर अर्थात आपण कम्फर्टेबल असतो आपल्या स्वतःच्या मास्टर बेडरूम मध्ये. आणि ती कशी असावी, ती अशी. आणि मी असं का म्हटलं माहितीये, कारण इथे तुम्हाला अगदी एवढी स्पेशियस बेडरूम 2 BHK मध्ये सुद्धा मिळणार आहे. आणि त्याच बेडरूम मध्ये तुम्हाला वॉक इन वॉर्डरोब सुद्धा मिळणार आहे. तुम्ही म्हणाल दिसत तर नाहीये, दाखवतो, पण त्या अगोदर जरा ही स्पेशियस बेडरूम तर बघून घ्या. तेवढीच सुंदर इथली अटॅच्ड बाल्कनी सुद्धा आहे. आता बघा, सध्याला इव्हिनिंग झालेली आहे आणि इथले लाईट्स ऑन केलेत, त्यामुळे बाल्कनीमध्ये किती छान फील येतोय.
तुम्ही पण जर इथे बघायला याल तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल की इव्हनिंग मध्ये या घरामध्ये खूप फ्रेश आणि प्रसन्न अशी वाईब येते. बाल्कनी सुद्धा सुंदर आहे. मास्टर बेडरूमची असून सुद्धा अगदी स्पेशियस आणि मोठी अशी मिळून जाते. 3 साइडेड कवर्ड आहे आणि सगळे फीचर्स अगदी सेम. भारी आहे ना हे सगळंच. आता जर असा 2 BHK मिळाला आणि असा 3 BHK मिळाला तर तो कोणाला नकोय, जिथे तुम्हाला अगदी अशी स्पेशियस बेडरूम आणि 2 BHK मध्ये सुद्धा असा वॉक इन वॉर्डरोब बघायला मिळेल. कसा? या ना मग बघा माझ्यासोबत, कारण आहेच तेवढा अप्रतिम आणि सुंदर. या बाजूला बघा तुम्हाला एवढा मोठा वॉर्डरोब डिझाईन करता येणार आहे. मागच्या बाजूला ड्रेसर स्पेस अँड लुक ॲट दिस. खूप जास्त लक्झुरियस वॉशरूम इथलं केलेलं आहे. फार जास्त सुंदर अशी बेडरूम आणि संपूर्ण प्रोजेक्टच असणार आहे. इथे जो विथ वॉक इन वॉर्डरोब, सेम बेडरूम अँड सेम लिव्हिंग एरिया सोबत जो तुम्हाला 2 BHK मिळणार आहे, त्या 2 BHKचा कार्पेट एरिया 820 स्क्वेअर फीट असणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे 750 स्क्वेअर फीटचा सुद्धा 2 BHK मिळणार आहे, ज्याची प्राइसिंग सुरू होते की मी तुम्हाला नंतर सांगतो. पण हा जो आपण 3 BHK बघतोय त्याचा इथे कार्पेट एरिया तुम्हाला मिळणार आहे 1120 स्क्वेअर फीट आणि 1030 स्क्वेअर फीट सुद्धा. असे 2 कार्पेट एरियाज तुम्हाला इथे मिळून जातात, ज्यात तुमचा हा लिव्हिंग जर तुम्ही बघितलात तर तो अगदी 14 बाय 20 फुटांचा आहे. त्यामुळेच तर एवढं भारी इथं वाटतंय ना. जसं की तुम्ही बघितलंच की संपूर्ण घर सुद्धा किती भारी आहे. त्यात जर तुम्हाला आता या 3 BHKची प्राइसिंग जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल करता येईल. आणि हो, 2 BHKची प्राइसिंग मी आत्ताच सांगतो, ज्याची प्राइसिंग असणार आहे इथे 80 लाख रुपयांपासून पुढे. म्हणजे किती सुंदर, विचार करा ना. आणि जर तुम्हाला आणखी बाकी डिटेल्स हवे असतील, जसे की ब्रॉशर हवंय, आणखी काही तुम्हाला कार्पेट एरिया जाणून घ्यायचे असतील, फ्लोअर प्लॅन्स बघायचे असतील, तर त्यासाठी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि व्हॉट्सअपवरतीच कनेक्ट होऊन जा. त्यात तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देण्यात आलेली आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, यायला जमत नसेल, तर प्रॉपर्टी एक्सपर्ट घरी येऊन सुद्धा मार्गदर्शन करतील. म्हणजे आता किती सोपं झालंय ना या घरांची माहिती मिळवणं. म्हणून लगेच आमच्या या नंबरवरती कॉल करा. आणि जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही तुम्ही जर गेट सेट ॲसेट मराठी या तुमच्या असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतच राहू. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.